उठती बळे सौख्यकारी दुःखारी दूत वैष्णव दिनानाथारी रूपा सुंदरा पाताल देवता नंदा भव्य सिंदूर देवा पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजाग्रे उचले बाहो कालाग्नि काल रुद्राग्नि ब्रह्मांड आवळे दंतमंगली उच्चते मुरले माथा सुवर्ण चपळांग पाहता मोठे कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे आणला मागुती मनासुका मेरू मंदार ब्रह्मांडा भोवती वेडे वर्ष पुष्पे दयाची तुलना कैची ब्रह्मांडी पाहते आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे वेदले धनधान्य सौरभ्य पुत्र पौत्र समोग्रे पावती विद्या स्तोत्र आणि अजून पाहिजे भूतप्रेत समज्ञानी रोगव्याधी समस्ती नासती तुटती आनंदे वेदना 15 श्लोकी लावली शोभली बरी दृढदेह रामदास रामरूपी अंतरात्मा दर्शने 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ भगवान की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की जय। सद्गुरूला सदशिष्याने प्रश्न केला आहे, महाराज आमच्याजवळ वैराग्य नाही, स्मुक्ष बुद्धी नाही, मग आम्ही अध्यात्माच्या विचाराचं आकलन कसं करून घ्यायचं? आपण आपल्या अशुद्ध बुद्धीवर भरोसा ठेवू नका, कारण आपली बुद्धी जी आहे ती रज आणि तम अत्यंत मिश्रित आहे। ज्याची सत्वगुणी बुद्धी असते त्याचा पहिल्या प्रथम आई वडिलांवर विश्वास बसतो। बरेच असे लोक आहेत की जे आई वडिलांवर विश्वास न ठेवता अनुग्रह घेतात
कोणाचं पाहून काही दिवसांनी अनुग्रहाचं सगळा नित्यनेम सोडून द्यायचं. कारण मुळामध्ये सत्वगुणी बुद्धी असल्याशिवाय आपली बुद्धी कशी आहे तर अशुद्ध आहे. म्हणून संतांच्या वचनाला पूर्ण मान द्या उपाय सांगितला आहे. सर्वसाधारण जीवाला, ज्याला बुद्धीनं विचार करता येत नाही, त्यांच्यावर श्रद्धा ठेवा. पूर्ण श्रद्धेनं श्रवण करा. श्रवण करताना सुद्धा पूर्ण श्रद्धा, म्हणजे मनामध्ये संशय येऊ द्यायचा नाही. त्यावेळेला अध्यात्म आपल्याला सहज साध्य होईल. समर्थ सांगती अज्ञाना, घाली भोजन रामाला. नामदेव महाराजांच्या आईने सांगितलं दूध पाजून ये, प्यावं लागलं. असं आहे. म्हणून महाराज, काही बुद्धिवादी लोकांना असं वाटतं श्रद्धा फक्त भाबड्या अशिक्षित लोकांसाठी आहे. त्यांना ते श्रद्धावंतांचा उपहास करतात. उत्तर आहे, केवळ बुद्धिवादी असं कोणी नसतं. भगवंत गीतेत सांगतात, श्रद्धामयम पुरुषः. मनुष्य श्रद्धावान आहेत अशा माणसांच्या ठिकाणी बुद्धी स्वाभाविक असते. तशी श्रद्धा ही स्वाभाविक असते. काय सांगितलं? श्रद्धामयम पुरुषम. प्रत्येकामध्ये श्रद्धा सात्विक आहे, पण संगतीने, अक्रूराचं उदाहरण दिलं तुम्हाला, संगतीने अक्रूराने तो श्रीमंतकपणे दिला नाही. पण काही माणसं व्यवहार खरा सांगून मोकळून जातात. लोक म्हणतात, का रे तू कशाला खरा सांगितला? तो मला नाही माहिती किती फायदा व्हायचा आहे आणि काय व्हायचं आहे याचा विचार नाही. सगळ्यांना वाटून घ्यायचं आहे ना, वाटून घ्या. त्याला काहीच वाटत नाही. बाकी त्यांनी कितीही त्याचा उपहास केला, कारण त्याला माहिती आहे सत्य सत्य आहे. किती लोकांनी तुम्हाला तोडगे सांगितले आणि तुमचा नामावर भरोसा असेल तर तुम्हाला काहीच वाटणार नाही. सत्य साच खरे, नुसतं कीर्तनापुरतं म्हणे, असं आहे ते. आपण तेवढ्यापुरतंच सत्याचा वापर करतो, बोलण्यापुरता. म्हणून श्रद्धा ही स्वाभाविक प्रत्येकाची कुठे ना कुठे श्रद्धा असते. भगवंतावर असते, बुद्धिवाद्यांची काही पुस्तकांवर असते, विचारवंतांची विचारावर असते. झालं, श्रद्धा आहेत. महाराज, काही बुद्धिवादी लोक बुद्धिवंत पुरुषांची अंधश्रद्धा ठेवणारे म्हणून हेटाळणी करतात. आपल्याला सुद्धा वाटतं ना, पहा एखादा भाविक बाप मुलाला, पत्नीला लगेच म्हणता, आले का रे भाऊ तुकाराम महाराज पाहिजे जरा, असं बाई म्हणते. असं आहे ते. हेटाळणी सगळीकडे चालतेच ती. मग काय हेटाळणी होते? तो श्रद्धावान मनुष्य हेटाळणीकडे पाहत, कारण त्याच्या हिशोबात हे सगळे मूर्ख असतात आणि त्याला कळून चाललेलं आहे यांच्या कर्माची फळं यांना मिळतील, त्यामुळे आपण जास्ती अट्टहास करायचा नाही. असं स्तब्ध बसलं म्हणजे आपण खूपच मोठे वंदवासही नाही आहे. विचार करा, हे केंद्रामध्ये म्हणजे हे जे अध्यात्माचे केंद्र ना, ते म्हणतात भक्ती करणं हे चतुर्थ वर्गाचं काम आहे. गोपी अडाणी होत्या म्हणून असं कीर्तनात बोलताना हो. आणि अथ प्रजानाम गोपिका सूत्र आहे. मग कळालं का त्यांना? गवळणी अडाणी होत्या म्हणे, म्हणजे व्यास नारद त्यांचं प्रमाण देता. आणि हे मग आता खरंच अडाणी कोण आहे?
तुकाराम महाराज वर्णन करतात, गोकुळीची या सुखा अंत पार नाही लेखा. असं हे कळालं पाहिजे. मनात विषयासक्ती पूर्ण गेली नाही तोवर श्रद्धा अंधच असते. हो, आत्मज्ञानी पुरा खरा डोळस असतो, म्हणून तो श्रद्धावान आहे. धर्माचरण करून आपली बुद्धी ज्याने शुद्ध करून घेतली आहे, त्याने संतांच्या वचनावर विश्वास ठेवला आहे, त्याला अध्यात्म कळाला आहे, तो आंधळा नाही. महाराज भगवंत गीतेत सांगतात, श्रद्धावान लभते ज्ञानम, म्हणजे आत्मप्राप्ती करून घेण्यासाठी बुद्धीचा वापर करूच नये असं भगवंताला सांगायचं आहे का? त्याच्यावर एक उदाहरण आहे. मोळी विक्याची कुऱ्हाड पाण्यात पडली. देवाने परीक्षा पाहण्याकरता कशाची काढली? सोन्याची, चांदीची, तांब्याची, पितळाची. तो म्हणे नाही, त्याची निघाल्यावर हीच माझी आहे. म्हणे मग हे काय करायचं? मला काय करायचं? माझी मला मिळाली. देव म्हणे आता हे सगळे घेऊन जा. कशावर मिळालं त्याला 4 कुऱ्हाडी? कशावर मिळाल्या? सिद्धांताकडे लक्षात ठेवा. आणि म्हणूनच सत्यमेव जयते, सत्याचा नेहमी जगामध्ये विजय होतो. हे कोणाला अनुभव यायला येईल? सात्विक माणसाला. म्हणून बुद्धिवादी असला तरी त्याच्या बुद्धीमध्ये विकार असतात, म्हणून ती बुद्धी अशुद्धच आहे. वकील आपल्यापेक्षा हुशार आहे, कायदा कळतो, पण आपल्याला लुबाडतो, त्यामुळे त्याची बुद्धी कशी आहे? अशुद्ध आहे. त्याला माहिती आहे याला गरज आहे, हा पैसे देणारच आहे. म्हणून अशुद्ध बुद्धीने आत्मज्ञान होऊ शकत नाही. गुरुच्या वचनावर पूर्ण श्रद्धा ठेवली म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागावं, म्हणजे आत्मज्ञान होतं. तज्ज्ञानार्थम गुरुमेव इच्छती. मंडूक उपनिषदामध्ये सांगितलं आहे, आत्मज्ञान मिळण्यासाठी गुरुला शरण जावं लागतं. आचार्यांनी श्रुती भाष्य करताना म्हटलं आहे, शास्त्रो अपि स्वतंत्रेण ब्रह्मज्ञानम न कुर्यात. कोणत्याही माणसाने शास्त्राचा स्वतंत्र अभ्यास करू नये. परंपरेनं जे साधू आलेले आहेत त्यांच्याकडूनच ते शास्त्र समजावून घ्यावं. शस्त्राचं ज्ञान असल्याशिवाय शस्त्र वापरू. आता काय होतं आहे, कुठे गोळी सोडू. रक्षक माणूस घरी रिव्हॉल्वर घेऊन गेला तर तो आधी कपाटात ठेवत होता. पूर्वी बंदूक वरची ठेवत असेल. काली ढोली पोरानं गोळी मारली, आईला मारून टाकलं. आपल्याकडे इतिहास आहे. गोळी भरलेली होती, निदान गोळी जरी काढायला वाली होती, पण भरून आला, ठेवून दिलं टेबलावर. पोरानं पाहिलं पप्पांचं आहे, हल्ली पप्पा तर फारच आहे. पप्पा कसे करता, येऊ मारून दिला घोडा, आई मारून गेली. शस्त्र आणि शास्त्र. आता मुलांना शस्त्र दाखवलं जातं ना, कशा करता गेलं आहे? तर मुलांनी असलेल्या शस्त्राचा घरात दुर्वापर करू नये म्हणून रस्त्यावर मुलांना शस्त्रज्ञान देणं चाललं आहे हल्ली. तुम्ही परवा पेपरला पाहिलं असेल, स्वातंत्र्य चौकात शस्त्र ठेवलेले होते, विद्यार्थ्यांना माहिती करून देत होते. कशा करता? असं आहे ते. एका लहान मुलाच्या समोर बापाने बायकोला सुरा दाखवला, मारून टाकेन तुला. त्या मुलाने दुसऱ्या मुलाला तसंच करून भोसून दाखवलं. म्हणून शस्त्र आणि शास्त्र हे कोणासमोर कसे सांग. लहान मुलांनी काही प्रश्न विचारले ना, त्यांना सांगायचं की अजून नाही समजणार. आपण त्याला जर तसं सांगायला लागले तर तो त्याचा प्रयोग करून पाहतो, कारण त्याची बुद्धी ती समजून घेण्याची नसते ना. म्हणून जेवढं आकलन करायला सांगितलेलं आहे तेवढंच आकलन करावं लागतं. ते
म्हणून एक वनस्पती आहे, तिचं नाव आहे अक्कलकरा. ती जिभेवर ठेवली की अक्कल येते असं म्हटलंय. तर ती जिभेला रवरव करते, जिभेवर टाकली. वनस्पती आहे. वैद्य लोक वापरतात तिला. वनस्पती असंख्य आहे आणि सगळ्या वनस्पतींचं ज्ञान आयुर्वेदामध्ये आहे, फक्त हल्ली ओळखता येत नाही. म्हणून जंगलातले जंगली लोक सगळ्या वनस्पती ओळखतात, पण प्रयोग माहिती नाही आहे. म्हणून ते तुम्हाला दुर्मिळ वस्तू सुद्धा 15 रुपयात देऊन टाकतात भूक लागली की. कारण त्यांना त्याचा प्रयोग माहिती नाही ना. बऱ्याच लोकांना वस्तू माहिती आहे वनस्पती, पण प्रयोग माहिती नाही. आणि ज्यांना प्रयोग माहिती नाही त्यांना वस्तू मिळत नाही. असं आहे ना. हे लक्षात आलं पाहिजे. सुगरणबाईला जर काही साहित्यच मिळालं नाही तर ती सुगरणपणा काय करणार आहे. आणि जिच्याकडे साहित्य आहे ते मागे मी उदाहरण सांगायचं ना. एक वाणी आणि ब्राह्मण यांनी किराणा दुकान टाकलं गवांदीत. आता किराणा दुकानामध्ये धान्य देताना थोडंफार धान्य खाली सांडतंच. मग संध्याकाळी गोळा झालं की नेम करून यायचं. आता या वाण्याकडच्या बाईला होता कंटाळा, आळशी होती, ती दळाटायची धपाटे करायची संध्याकाळी. या ब्राह्मणाच्या बाईने तांदूळ इकडे, तुरीची डाळ इकडे, मुगाची डाळ असं काढत बसावं. आणि 2 वेळा वरण भात आणि मस्त कुकरची शिटी वाजते तिच्या घरी. हिच्या घरी धपाटे. शेजारच्यावर सोनारानं ते पाहिलं की साला यांचं दुकान वरती झालं आहे, यांना वरती जाऊ द्यायचं नाही. ब्राह्मण वाणी त्याच्यात घुसला सोनार. कारण म्हणजे तुझ्या घरी रोजच धपाटे होता आणि त्याच्या घरी रोज वरण भाततो, दुकानातून माल मारतो. एवढंच त्याने गाण्यात टाकलं. 8 दिवसात दुकान. मग तिथे आला सोनार गेला, शिंपी आला, इकडे दुकान मोडू नको. ब्राह्मणाची बाई काय करते ते पाय. म्हणून ते रोज खातात. तुझी बाई काय करते, दळून आणते धपाटे, पुन्हा दुकान जोडलं गेलं. शिंपी काय करतो, कपड्याचे तुकडे करतो, परत जोडतो. सोनार दन आणतो. सिद्धांत लक्षात ठेवा. का कोणाच्या घरी भरपूर आहे पण सुगरणच नाही आणि सुगरणच्या घरी नाही. काही लोक थोडक्यामध्ये सगळं करतात. काहीकडे भरपूर असतं पण काहीच येत नाही. मोरी वाटे तुरी, मोरी वाटे तुरी असं हे लक्षात आलं पाहिजे सिद्धांत. म्हणून ते म्हणतात की ज्यांनी शास्त्राचं अध्ययन केलं आहे अशा पुरुषांना सुद्धा स्वतःच्या बुद्धीच्या साह्याने आत्मज्ञान प्राप्त करून घेता आलेलं नाही. त्यांनी सुद्धा गुरुकडून घेतलं आहे. म्हणून परंपरा आपल्याकडे वारकरी संप्रदायामध्ये केवढी परंपरा सांगितली. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता मच्छिंद्र तयाचा मुख्य सत्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष पुढला गहनी प्रसादे निवृत्त्या ज्ञानदेवा सार. केवढी परंपरा सांगितली. पण काय झालं, परंपरेप्रमाणे ज्ञान दिलं जात नाही, वरच्यावर दिलं जातं. परंपरेचं ज्ञान जर घोटलं गेलं तर मनुष्य अनाठायी कृत्य करणार नाही. आज जे चाललंय ना ते परंपरेने नाही, नुसतं परंपरेचं नाव आहे. परंपरेचं नाव आहे. म्हणून ते म्हणतात सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. आचार्य म्हणतात सद्गुरू विण मोक्ष न पावा, हे कल्पांती ना घडे. समर्थ स्वामी सांगतात श्रद्धेशिवाय आत्मज्ञान होत नाही. असा अनुभव अनेक संत व्यास भूतकाळात पडून गेला ना. मी आता काय करू कलियुगा करता,
नारद गेले, इऊ इऊ करून दिलं. काय सांगितलं? स्वतःचा अनुभव सांगितला. मागच्या जन्मात मी असं असं होतो आणि संतांमुळे असं झालं. बरं, व्यास भगवान स्वयं होते आणखीन. व्यास भगवान. आता बघा तुम्ही मुलांना वाचायला मिळतं पुस्तकं की व्यास हे धृतराष्ट्राच्या आईचे, पंडुराजाच्या आईचे आणि विदुराच्या आईचे कोण होते? व्यास हे धृतराष्ट्राच्या आईचे त्यांचे कोण होतं? पंडुराजाचे. पण कोण होते नात्याने? ते हे पोरं ते नातं शोधून काढतात आणि मग असं तर पूर्वी चाललंय असं सांगतात. तर व्यासोत्पत्ती ही शरीर उत्पत्ती नाही, आधी त्यांना सांगितलं पाहिजे. ते लिहिलेलं नसतं त्याच्यात पुस्तकामध्ये. लक्षात आलं का? व्यासोत्पत्ती ही शरीर उत्पत्ती नाही आहे. धृतराष्ट्र त्या आई समोर गेली, काय पाहिजे तुला? मुलगा होईल, पण घाबरून गेली. अशी उत्पत्ती आहे ती. मंत्रशक्तीची उत्पत्ती आहे ती, शरीर उत्पत्ती नाही. म्हणून तिथे नातं लावायचं नाही. लोक काय लावता? मग पंडुराजाचे बाप का व्यास होते? धृतराष्ट्राचे बाप काय होते? व्यास होते का? हे समजवलं पाहिजे. हे कोणी समजवत नाही. असं झालं. हे लक्षात आणून दिलं पाहिजे की ती उत्पत्ती कशी आहे. शेतकरी बी नांगरतो आणि शेतकऱ्याची पत्नी बी पेरते. मग जिवारीचे आईबाप कोण झाले? असं धराल का? पेरलं कोणी? तर ते कर्म आहे. तिन्ही पोरं गेले, वंश नाही. म्हणून पंडुराजाचंही तसंच झालं. श्राप झाला. कुंतीनं दैवी शक्तीचे मंत्र दिले, मग माद्री राहिली. तुम्ही सांगा, देऊ पतीच्या आज्ञेनं दिले आहे. लक्षात आलं का? ही त्यांना समजली पाहिजे उत्पत्ती. आज सकाळचं भागवत ऐकलं तुम्ही? एवढं करतूच ना करतून देव असून सुद्धा वसुदेव देवची किती भानगडीत पडले. म्हणजे समोर पुत्रच उभा आहे ना. बरं, स्तुती केली त्याची, तू असा आहे, तू तसा आहे. देव हसले, नारदाकडे पाहिलं. समजवा. कारण या मायामोहामुळे समजणं मोठं कठीण आहे. कठीणच आहे ते. तरला तो शेतकरी इतका हुशार आहे, शेवटचं त्याचं आता कोणी करत नाही. सगळी चांगली जिवारी काढल्यावर बोखरीने सगळे बोंड बिंड काही त्याच्यामध्ये चांगली जिवारी बी चालली जाते त्या बोखरीबरोबर. काय करतो तो? ती बाईला सांगतो पाण्यात टाक, कोरी पाटी घे. ते वरवरचं जे आहे ते वाहून जातं आणि खाली चांगली जिवारी राहून जाते. तसं आहे. इतकी माया कठीण आहे. सोनारसुद्धा एवढं सोनं आवडतो पण गटरीत जातच आणि तो भंगी दुसऱ्या दिवशी काढून त्यालाच विकतो. आणि त्याची काय पितो? कारण अज्ञानाला सोन्याचं काय किंमत आहे. जर त्याने थोडं थोडं गोळा करून ठेवलं तर ते त्याला उपयोगाला येईल. पण तो लगेच त्यालाच देतो आणि तो बी किंमत कमी देतो, कारण माझंच आहे. पण त्याचे प्रयत्नानं त्याने मिळवलेलं आहे, नाही तर ते गेलं असतं भाऊ. आता अंडरग्राऊंड गटारी झाल्यामुळे मिळेल का त्याला काढणं. म्हणून त्यांच्याकडे राख विकली जाते सोनारांकडची, माहिती का तुम्हाला? लाखो रुपयाला विकली जाते.
आता ती राख पण राहिली नाही, आता ते गॅसने आलंय ते, त्यामुळे तेही गेलं. नाही तर सगळ्या सोनारांची राख एकत्र यायची आणि गुजरातकडून व्यापारी यायचे, ती राख विकत घेऊन जायचे आणि त्याच्यातून सोनं काढायचं. आणि तुम्हाला कोणीतरी सांगतं की ते मुंजन ते नदीत टाकून द्या, लोक त्याच्यात राखेतून सोनं बाहेर काढतात आणि तुम्ही नदीत टाकता. देव म्हणून सोनं आणि चांदी याचं विसर्जन नाही आहे, त्याच्यात भर घालून दुसरे देव करायचे. पण साडूनं सांगितलं मी आहे ना ऐकलं. असं आहे, बोरोलीचा साडू आणि ठाण्याचा सासरा बदलापूरची नणंद नेहमी बदलते. हे असं झालंय. जे शास्त्र जाणणारे त्यांच्याकडून कोणी ऐकून घेत नाही, विचारून घेत नाही. म्हणून ते म्हणतात त्या मुंबईला कबुतरांना जो खाऊ घालेल त्याला 500 रुपये दंड आहे. कारण ते इतके खाऊ घालते लोक पोतेचे पोते, तर त्या कबुतरांच्या विष्ठेने रोग झाले. किती टाकायचं त्यांना? थोडंसं. त्यांना बाकीचं खायला जगात खूप आहे. पोतेचे पोते टाकता लोक, तिथे दंड घेऊन माणूस बदलाय, टाकलं की 500 रुपये दंड. कारण रोग होऊन राहिले. मग आता असं म्हणायचं का मग धर्माला ग्लानी आली, पक्ष्यांनाही खाऊ घालू देत नाही. पण खाऊ घालायचं प्रमाण आहे. खाऊ घालायचं काय आहे? प्रमाण आहे. मेथीची भाजी विकली गेली नाही म्हणून गाईला खाऊ घालणं ठीक आहे, कारण ते त्यांचं खाद्य आहे, गवत. पण एखाद्याने तांदूळ विकले नाही गेले म्हणून तिथे नेता येतील का ते? कारण ते राहणारी वस्तू आहे. त्यांच्या खाण्यालायक जी गोष्ट आहे तीच देता येईल तुम्हाला. आज एखाद्या म्हणे गाईला चारा कसा टाकायचा, म्हणजे झाली की म्हणजे असं. म्हणजे शास्त्र काय आहे? गाईची पूजा करायची म्हणजे गाईच्या पायावर पाणी घालायचं, डोकं ठेवायची काही गरज नाही. हा फोटो काढा पुढचं ठेवायचा असेल तर काही हरकत नाही. गाईच्या खुरावर डोकं ठेवून नमस्कार नाही करायचा, गाईला दुरूनच वंदन करायचं. बऱ्याच म्हातारबाई प्रदक्षिणा घालायला तर ती गाय मारते, पडली की फ्रॅक्चर. धर्म करा. एक गुरुजी लोक सांगतात ना, गरीब गाय लागते त्याला पोटा घालून काढायला. ते प्रयोग कसे करायचे त्याला परिचित लागते. अपरिचित गाय आणली तरी काही बालकाला केलं म्हणजे तर काही प्रयोग सुंगायचे करायचे. गायीने काय केलं पाहिजे? सुंगलं पाहिजे. असे म्हणून ते म्हणतात. आता ती आपल्या पांढऱ्या पोळ्या गाय तिच्या पोटा घालून माणूस घुसो बाई घुसो काहीच करत नाही. तिला खायला देऊन द्या, मिळून जा. तुम्ही दुसऱ्या गाईकडे गेली, नवीन आलेली असली म्हणजे काय होईल? जी परिचित झाली आहे तिला सवय झाली आहे. म्हणून ते म्हणतात की श्रद्धामान लभते ज्ञानम. प्रश्न आहे असं भगवंत म्हणतात. भगवंताला नेमकं काय म्हणायचं आहे? श्रद्धा ठेवल्याशिवाय शब्दाचं ज्ञान होत नाही असं का? महाराज म्हणतात, शंकराचार्य स्वामी महाराजांनी आत्मज्ञानाचे 2 प्रकार सांगितले आहे. एक परोक्ष ज्ञान आणि एक अपरोक्ष ज्ञान. अनुभवी संतांच्या मुखातून आत्मज्ञानाचं स्वरूप समजून घेणं म्हणजे त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. आणि श्रद्धे वाचून यथार्थ परोक्ष ज्ञान होत नाही म्हणून अपरोक्ष ज्ञान तर नाहीच नाही सगळे संत सांगतात. महाराज म्हणजे केवळ बुद्धीने आत्मज्ञान मिळू शकत नाही का? केवळ स्वतंत्र बुद्धीने आत्मज्ञान जाणून घेता येणार नाही. कारण आत्मस्थिती झाल्याशिवाय आत्म्याचा अनुभव येत नाही.
मग गीतेमध्ये सांगितलं आहे स्थितप्रज्ञाची लक्षणं. अशा स्थितप्रज्ञाजवळ तुम्ही जर राहिले तर तुम्ही सुद्धा त्याच्या संगतीनं स्थितप्रज्ञ व्हाल. पण तो लागेल तुम्हाला जवळ. महाराज भगवंत जसे पूर्ण ब्रह्म असतात तसे अवतारी पुरुष पूर्ण ब्रह्म आहे का? सद्गुरू हे चालते बोलते धर्मशास्त्र आहे. शब्द परेचे निष्णात आहे आणि ते श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असतात. म्हणून चित्त, वाणी आणि वर्तन यामध्ये ते सुसंवाद करतात आणि त्यामुळे शास्त्र सहज सांगतं. सहज बोलणे हाची सहज बोलतात ते आणि सहज बोलणे हा उपदेश होऊन जातो. एकदा नाशिकवरून गुरुकडून शिष्य आणि हे निघाले. तर कार्यक्रम झाल्याबरोबर ते म्हणे महाराज आम्ही येतो. अरे म्हणे दुपारच्या गाडीने गेले असते ना. नाही म्हणे अगदी जळगाव, पण जाताना जपून जा म्हणे. आता नाशिक ते जळगाव काही लांब होतं का? पण गुरुच्या तोंडातून निघून गेले शब्द जपून जा. रेल्वेत गुरुच्या कृपेने जागा मिळाली असं लिहितात ते. दोन्हींना खिडकीच्या समोरासमोर एक एक सीट होतं. इकडे नवरा आणि इकडे बायको. मस्त मिळाली म्हणे आपल्याला जागा समोरासमोर. पाय लांब घालायला म्हणजे तुझा पाय मला लागला माझा पाय लागला तरी काही दुःख नाही. नाही तर समोरचा माणूस असला की पंचायत होते. गप्पा सप्पा सुरू झाल्या. तेवढ्या वेळात मनमाड आलं. नाशिकहून निघाल्यावर खाऊ म्हणे वडा का खाता का म्हणे खा. तर ते खिडकीचा काच केला होता वरती आहे. घाईमध्ये केला त्याला वरती. त्याने वडा घेतला आणि त्याला पैसे द्यायला गेला. तो वरचा काच खाटचा तिने बोटावर आला. 3 बोटं खराब. जपून जा. काय सांगितलं होतं? जपून जा. जळगावला आल्यावर पट्टी बांधली तसे झाले माझ्याकडे. दादा ऐकलं नाही महाराजांचं. म्हटलं बघ 3 बोटं गेले. म्हटलं काय बोलले होते महाराज? जपून जा. मग त्यांना जर माहिती होतं मग लगेच आमची सुनबाई त्यांना जर माहिती होतं तर असंच बोलायला पाहिजे होतं दादा की जाऊ नको. म्हटलं त्यांच्या कृपेने तुकडे झाले नाही हे लक्षात ठेव. काय उत्तर दिलं मी? नाही तर ते तुकडेच होणार होते. जपून जा हा शब्द सद्गुरूचा होता म्हणून अर्धवट. बरं ते नेमकं केलं असेल त्याने वरती राहून गेला खटका सट्ट तिने बसलं. काही नाही बरं चांगले. 1984 साली मी शिर्डीहून येतो. आमचा ऋषिकेश माझ्याबरोबर आला. मला म्हणे साईबाबाचं गाव आहे. मग साईबाबा कुठे? त्याला ती मूर्ती दाखवली तर ते काही त्याचं बसं ना. तर एक महात्मा असं हिरवं फडकं बांधून होतं. म्हणजे ते साईबाबा आहे. हे दक्षिणा देईन पायावर डोकं ठेव. ते मध्ये बोलतात. ते महात्माने त्याच्याकडे पाहिलं. लहान मुलगा असं हात दिसायला गोंडस होता छान. तिच्या डोक्यावरून हात फिरवा त्याला त्यांनी पायावर डोकं ठेवलं. दक्षिणा दिली. म्हणे तुला खाऊला राहू दे. काय सांगितलं त्यांनी? तुला खाऊला राहू. म्हणजे तुम्ही साईबाबा आहे. म्हणजे तुला तुझ्या वडिलांनी पाठवलं ना? म्हणे हा. मग मी साईबाबाच आहे असं सांगितलं. आम्ही रेल्वेत बसलो. बसल्यानंतर मनमाडला एक माणूस उतरला आणि त्याने तिथे असा कागदाचा खोका होता ते राहू दिलं आणि तो उतरून गेला. गाडी जगून गेली. आम्हाला वाटलं की तो परत येणार असेल म्हणून आम्ही बरेच वेळ बसलो नाही. नांदगाव आलं. हा मला म्हणे मी खिडकीजवळ बसू का? म्हटलं ते खोका उचल काय त्याच्यात बघ. म्हटलं काढलं तर साईबाबाचा फोटो. म्हटलं बघ अजून तो फोटो घरी आहे. तो उतरून गेला मनमाडला. त्याला तो फोटो राहून गेला. तो फोटो घ्यायला मिळाला. बरं हे असं आहे ते. आता तो उतरून गेला तर विसरून गेला. तो फोटो घेतला होता त्याने पण मिळाला कोणाला? ते ईश्वर संतांची जे ना ही विचित्र कृपा असते. आणि हे जे ना खतरनाक संत आहे दोन्ही. इकडचे तिकडचे खतरनाक.
कोणाला काय चमत्कार करून देतील त्याचा काही भरोसा नाही. स्वामी समर्थ सुद्धा असेच ज्ञानोबा तुकोबा असे नाही. हे विरक्त विरागी, माया सतत त्यांच्या ताब्यात, तिला ते नाचवतात. हे संत मायेला आईबाप म्हणून निभवतात. विरक्त विरागी. श्रीपाद वल्लभांचे चमत्कार वाचले बघा तुम्ही. म्हणून ते म्हणतात की संतांच्या याच्यावर तुला विश्वास ठेवता आला पाहिजे. ते मार्गदर्शन जे करतात, साधकाची अवस्था ओळखून मार्गदर्शन करतात. अवस्था असते आपल्या. काही लोकांची बुद्धी काही लवकर ग्रहण करते, पण ग्रहण केल्यावर ती पचेल की नाही हे गुरुला कळतं. म्हणून आजचं एवढंच बोललं, उद्या पाहू, मग 2-4 दिवस आणखीन टाळून देतात. त्याची जिज्ञासा पाहतात, मग एखाद दिवशी थोडंसं देतात. तर अशा बुद्धीला ते सांगतात त्याचं पचनही पडलं पाहिजे एवढंच गुरु उपदेश करतात. जसं आई थोडंच खाऊ घालते, पचलं पाहिजे बाळाला, त्याप्रमाणे बुद्धीचं खाद्य जरी ज्ञान असलं तरी ते ज्ञान पचेल एवढंच द्यावं लागतं. एकदमच तुम्हाला त्रिकालदर्शी करून नाही चालत, नाही तर लगेच तुम्ही तर साईबाबाच बनवून द्याल. सापोरीचे महाराज होते ना, साईबाबाजवळ हाकलून दिलं, मारलं, जा इथून जा. त्यांनी पाहिलं हा पुढेही जाणार आहे म्हणून स्वतंत्र स्थान निर्माण झालं सापोरीला. माझ्याकडे पाय नाही ठेवायचा, हाकलून दिलं. दास गणूला म्हणे पंढरपूरला जातो का नाही, लवाड्या केल्या पोलीस खात्यात, माझ्याकडे आला ना आणखी देवदेव करतो, पंढरपूरला जा. रोज चंद्रभागेचं स्नान. पण कवित्व सुरू होऊन गेलं. इतकं कवित्व झालं की होतो ना. पण कुठे पाठवलं? चंद्रभागेचं स्नान कर, पांडुरंगाचं दर्शन कर, कीर्तन कर. एक कीर्तनाला उभे लागले की तुन शाहिरी. कारण जोपर्यंत रग होती पोलीस खात्याची तोपर्यंत, नंतर भक्तिप्रधान ग्रंथ, भक्तिविजय, साई विजय सगळे ग्रंथ लिहून काढले. असं आहे ते. म्हणून पक्का साधक होता. आधी तर परीक्षा पाहायचे दासगणू महाराज साईबाबाची. नाही घातला अंड्यामध्ये हात. मामलेदार आला, त्याला अंड्यामध्ये हात घालून दाखवलं. हो, बोलणार नाही, क्रिया दाखवून दिली. घालणं शक्य आहे का आपल्याला? नाही. म्हणून ते म्हणतात महाराज सद्गुरूची कृपा झाली म्हणजे पुरेसे नाही का, सद्गुरू पूर्ण शुद्ध हवी असं शास्त्रकार म्हणतात. सद्गुरू शिष्यावर कृपा करून त्याला मोक्षप्राप्तीचं दिव्य साधन देतात. हे साधन दृढनिष्ठा होण्यासाठीच आहे. शिष्याची सद्गुरूवर अत्यंतिक श्रद्धा असावी लागते. श्रद्धा निशंक असावी. श्रद्धा निशंक, त्या शंका नसावी. शंका करायचीच नाही. तो गाणावाला म्हणतो शंका मत करियो, निशंक राहायचं. म्हणून शक्ती ही निशंकेने येते. श्रद्धाच साधन मार्गावर साधकाला पुढे नेत असते. सद्गुरूंना फक्त भक्ताचं प्रेम आणि श्रद्धा तेवढी दिसते. मग जात, आचार, वय, विद्या, अर्थ हे काही दिसत नाही सद्गुरू. कोणत्या जातीचा आहे, काय आहे, तो काय विद्वान आहे का नाही, बस त्याला त्याची श्रद्धा आणि त्याचं प्रेम, बस चाललं. महाराज, संताच्या आत्मस्थितीचा बोध सामान्य लोकांना सहज होत नाही असे म्हणतात. मग संतांचं चरित्र वाचायला का सांगतात?
तर संतांच्या आत्मस्थितीचा बोध सामान्य लोकांना सहज होणारा नसतो. परंतु संतांच्या चरित्राचं लेखन चिंतनशील असतं. ते जर श्रद्धायुक्त अंतःकरणानं वाचलं तर लिहिलेल्या संत चरित्रातून संत गुणाचं मार्मिक शब्दामध्ये पोषण मिळतं आपल्याला. आणि संतांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करत गेले म्हणजे संत महात्म्य समजून येतात. समजून घेणाऱ्यानं आपली पात्रता वाढवली पाहिजे दिवसेंदिवस. संत महात्म्यांचा बोध होत जातो. शिवाय बोध एकाच दिशेचा विषय नसतो. जो जसा भेटतो तसा त्याला ते समजावून सांगतात. समजावून घेण्याचं सामर्थ्य संतामध्ये असतं आणि समजावून देण्याचंही असतं. पण आपलं पूर्व सुकृत आडवं येतं तिथे. आपलं पूर्व सुकृत आडवं येतं. त्यामुळे आपल्याला ते समजवत असले तरी समजत नाही. मग सुकृताचा नाश कसा करायचा? तर त्यांच्यावर श्रद्धा ठेवून ते देतील ते खायचं, ते देतील ते प्यायचं. नारदाने काय सांगितलं की महाराज हे तू प्रसाद खा. म्हणे मी एकटाने खात, माझ्या आईला जाऊन खातो. म्हणे मग लवकर गुण येईल. असं आहे. कारण तो सेवा करून खायचा. त्याची आई त्याला प्रत्येकाची आई मुलाला टाकून खातच नाही. कारण तो धर्म असतो तिचा. आता सुद्धा बाया बाहेर गेल्या तर त्यांचं खायचं करून ठेवतात मग जातात. पण मुलाचं करूनच ठेवतील. निदान पैसे तरी देतील की तू आणून खा. काळजी करणं हा त्यांचा अंतःकरणाचा धर्म आहे. तसं जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती हा त्यांचा धर्म आहे. आणि म्हणून ते धर्म समजतात. तत्वज्ञानावरील ग्रंथाचा अभ्यास करण्याने परमार्थाला साधकाचं साह्य होतं का? संताचा आशीर्वाद दिल्याशिवाय पुस्तक साह्य करणार नाही. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार गोपाल कृष्ण भगवान. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखासी कारण जन्म घ्यावा.